श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि आज मी बनवते मटर पनीर, कारण की आज पनीर आणलेलं आणि त्याच्यामुळे म्हटलं आज पनीर बनवूया. मस्तपैकी पनीर अगोदर तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेतलं तेलामध्ये, आणि त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर तेलामध्ये, तेच तेल होतं त्याच तेलामध्ये मग कांदा अगोदर परतून घेतला, कारण की ती ग्रेव्ही वगैरे बनवायची त्याची. नंतर ते कसं हिरवट लागतं म्हणून अगोदर मी ग्रेव्ही बनवून घेत होती. त्याच्यामुळे अगोदर भरपूर कांदा फ्राय केला तेलामध्ये, आणि जरा जरा तेलामध्ये कांदा फ्राय झाला तसा टॅमॅटो घातला आणि कोथिंबीर भरपूर सारी, आणि ती पण मस्तपैकी तेलात भाजून घेतली. आणि त्याच्यानंतर भरपूर सारे काजू, कारण की काजू पनीर मटरमध्ये कुठल्या पण खोबरं घालायच्यापेक्षा काजू वगैरे घातले तर टेस्ट चांगली येते त्याच्यामुळे. आणि सगळं हे मस्तपैकी तेलामध्ये चांगलं असं भाजून घेतलं, आणि मग त्याच कढईमध्ये थोडासा कांदा घातला, आणि त्याच्यानंतर आला लसूणची पेस्ट आणि मस्तपैकी तेलात परतून घेतली. आणि मस्त परतून घेतल्यानंतर सगळे मसाले वगैरे ग्रेव्ही करून ठेवलेली, टॅमॅटो, कांदा, काजू, आणि ती तेलामध्ये जास्त काही तेलामध्ये भाजत बसली नाही, कारण की चांगली भाजून अगोदर घेतलेली. आणि त्याच्यानंतर मग तिखट, हळद, आणि त्याच्यानंतर पनीरचा मसाला वगैरे आणलेला तो पण भाजीला घातला, टेस्ट चांगली येते त्याच्यामुळे. आणि भरपूर सारे मसाले वगैरे टाकले आणि मस्तपैकी सगळे मसाले मिक्स करून घेतले. आणि त्याच्यानंतर ग्रीन मटर पण घातलेले, फ्रेश मटर होते ते पण, आणि ते पण जरा शिजवून घेतले, कारण की पनीर शॅलो फ्राय करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे जास्त उशीर नाही, कारण की लगेच हे होतं. आणि त्याच्यानंतर भरपूर सारं असं पनीर फ्राय केलेला होता तो पण घातला. आणि इकडे माझी भाजी रेडी आहे, आणि जरा उशीर मग शिजवली, आणि त्याच्यानंतर भरपूर सारखी वरून मस्तपैकी कोथिंबीर वगैरे घातली छान अशी. ना आता इथे माझी रेडी झालेली आहे भाजी. आता आम्ही जेवायला घेतो छानपैकी, आणि तुम्ही पण बनवा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका.